तुम्ही तिघी ब्रश करता का रोज? हो सकाळी करता? हो कोण करता? आई करते का तुम्ही करता? आम्ही स्वतः करता? आणि रात्री झोपण्यापूर्वी करता? हो नक्की? आता समोर मोबाईल ठेवल्याशिवाय तो जेवतच नाही. हो. ती जेवत असताना दोन्ही गोष्टी एका वेळी होत आहेत, तर काय वाईट आहे? तर हे वाईट आहे का? खूपच वाईट आहे. पेनच्या वेळेस जर तुम्ही मुलाला डेंटिस्टकडे इंट्रोड्यूस केलं तर त्याच्यासाठी ती आयुष्यभरासाठी एक ट्रॉमॅटिक गोष्ट म्हणून ते लक्षात ठेवतात. की गोड खाऊ नको, चॉकलेट खाऊ नको, दात किडतात. हम्म. तर हे एकमेव कारण आहे का दात किडण्याचं? तर उलटा असं आहे का की काय खा म्हणजे दात चांगले राहतील? मुलाला स्वतःहून ब्रश करण्याची सांगायची आपण घाई करायची नाहीये. जेव्हा मुलाला ना आपली शूची लेस नीट बांधता येते तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुमच्या मुलाला स्वतःहून चांगला ब्रश पण करता येईल. की तुमच्या मुलांना तुम्ही 1-2 मिनिटाचं गाणं कुठलं तरी सिलेक्ट करून द्या आणि ते गाणं मोबाईलवरती लावा आणि मग त्याला सांगा की हे संपेपर्यंत तुला ब्रशिंग करायचंच आहे. की प्रत्येक घास 32 वेळा चावून खाण्यासाठी किती वेळ लागतो? म्हणजे माझ्या स्वतःचाच मुलगाच आहे, त्याच्या वेळी असं झालं होतं की तो जन्माल्यानंतर 1 वर्षभर ऑलमोस्ट त्याच्या तोंडात एकही दात नव्हता. की मुलाचे दात पुढचे खालचे पडायचे अजून राहिलेले असतात आणि मागणं नवीन यायला लागतात. जेवताना देऊ म्हणजे आईचंही काम होतं कारण मूल जेवतंय. सो आईचा तो एक पॉइंट असतो की ह्याला जेवू देत, मग जेवताना थोडा टीव्ही बघितला तर चालेल. पण मुलं आपली स्मार्टफोन पेक्षाही स्मार्ट आहेत. तर जेव्हा मूल जास्त वेळ खातंय तेव्हा म्हणजे ते थोडक्यात फूड पॉकेटिंग करतंय. मग ते साईडला असं जेवण ठेवून देतं आणि मोबाईलवर पुढचा एपिसोड करतो. मुलांचा कधी कधी ऍक्सिडेंटल दात तुटतो, पडतो, तर तो पडलेला अख्खा दात असेल किंवा दाताचा तुकडा असेल तर तो त्या गडबडीमध्ये उचलून आणावा का? पण जे 2 दात ऑलरेडी येऊन बसलेले आहेत तो हा विचार करत नाही की माझे बाकीचे कंपॅनियन्स येऊ दे मग मी किडायला सुरुवात करतो. सो पहिल्यांदा लगेचच आई वडील घाबरून जातात की माझ्या मुलाचे दात असे दिसत आहेत. मग आई वडिलांची तीही काळजी असते की दात का मोठे आले, दात का मोठे आले. आता मिल्क टीथ मी कायम पेशंटला सांगते की मिल्क टीथ हे तुमच्या परमनंट टीथचे पेरेंट्स आहेत. तुमच्यामध्ये प्रेम असू दे पण फूड शेअरिंग हे मात्र नक्कीच नाही असलं पाहिजे. सो मला असं सांगायचंय की डेंटिस्ट्री इज नॉट एक्सपेन्सिव्ह, आर नेग्लिजन्स इज. बरं मला सांगा तुमचं आवडतं जंक फूड कोणतं आहे? आवडतं जंक फूड? पोळी भाजी नाही सांगायचं. मोमोज. तुला काय आवडतं? पाणीपुरी. तुला? ओके. आता इमॅजिन कर हे सगळं तुमच्या समोर ठेवलंय आणि तुमचा दात खूप दुखतोय किंवा पकडून चला तुम्हाला दातच नाहीयेत. हा तर तुम्हाला ते खाता येईल का? मग दात नसतील आणि तुम्हाला जर तुमच्या घरच्यांनी हवं ते आणून दिलं तर त्याचा काही उपयोग आहे का? म्हणजे आपण खाऊ शकतोय ते क्रेडिट कुणाला आहे? ते कुणामुळे खातोय आपण? दातांमुळे खातोय. मग आपल्याला हे जे दात आलेले आहेत ते आपल्याला 100व्या वर्षापर्यंत टिकवायचे आहेत, बरोबर? मग यांची काळजी आपल्याला आत्ताच सुरू करायची. करणार आहात ना? मग तुम्ही सांगितलंय तसं कराल नक्की? नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका खास एपिसोडवर सगळ्यांचं स्वागत. खास एपिसोड अशासाठी की आतापर्यंत आपण जे एपिसोड केले ते शक्यतो वयाच्या 50 नंतर 60-70 नंतरच्या लोकांचे दुखणे आजार असतात त्याविषयी बोललो. आजचा खास एपिसोड आजच्या खास चिल्ड्रन्स डेच्या निमित्ताने आम्ही प्लॅन केला आहे. आणि काय सगळ्यात जास्त मुलांचे प्रॉब्लेम्स असतात, मुलांना कुठल्या गोष्टीविषयी जास्त माहिती सांगितली तर आवडेल असा बराच विचार करताना असं लक्षात आलं की दातांचे प्रॉब्लेम हे बऱ्याचदा आपल्या वयाच्या 2-3 वर्षापासून कित्येकदा सुरू होतात आणि ते चालूच राहतात. तर मुलांचे दातांचे आजार हा एक फार मोठा सेन्सिटिव्ह विषय असतो कारण त्यामध्ये मुलांना गोड खाऊ नका, चॉकलेट खाऊ नका ह्या गोष्टी आपण कित्येकदा सांगतो आणि आपणच ते आणून देत असतो, त्यामुळे बोलण्यात अर्थ नसतो. तर एक तर हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि झालं तर लवकरात लवकर त्यासाठी काय करावं अशा दोन्ही गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. आपला पॉडकास्ट चालू झाल्यापासून गेल्या 1 वर्षामध्ये डेंटिस्ट किंवा दातांचे आजार याविषयी हा 3रा एपिसोड आहे. पण प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण ह्या दातांच्या आजारांसाठी घेऊन आलोय. आजचा आपला जो एपिसोड आहे त्यासाठी एक खूप छान डेंटिस्ट आपल्याकडे आलेले आहेत आणि जेव्हा आम्ही या पॉडकास्ट निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारत होतो तेव्हा लहान मुलांच्या दातांच्या आजारांविषयी त्यांचं खूप जास्त कन्सर्न आहे, त्या गोष्टीविषयी त्यांना खूप जास्त आत्मीयता आहे आणि त्या वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांमध्ये ह्या अवेअरनेससाठी भरपूर काम करतात आणि मुलांचं त्यांचे खूप छान रॅपो आहे असं आमचं लक्षात आलं.
डॉक्टर वैष्णवी नाईक नेवरगावकर या आजच्या आपल्या गेस्ट आहेत आणि गेली 15 वर्ष त्या पुण्यामध्ये मुख्यतः टिळक रोड या भागामध्ये कार्यरत आहेत. आणि आज आपण त्यांना इथे भेटून जे काही आपल्या शंका असतात आणि जे काही आपले त्याविषयी अज्ञान म्हणता येईल काही गोष्टींमध्ये ते असतं त्याविषयी चर्चा करणार आहोत. माझी अशी एक विनंती की हा एपिसोड सर्व पालकांनी आपल्या मुलांना शेजारी बसून हा एपिसोड पहा, म्हणजे ह्यातनं तुम्हाला काय शिकायचंय, काय ऐकायचंय, काय सोडायच्यात गोष्टी ह्याविषयी नक्कीच कळेल. तर आपण आज भेटूया डॉक्टर वैष्णवी यांना. तर हॅलो, नमस्कार. आमच्या जगण्यातील काहीवर तुमचं स्वागत. नमस्कार डॉक्टर अमित. नमस्कार, माझं नाव डॉक्टर वैष्णवी नाईक नेवरगावकर. मी एक जनरल डेंटिस्ट आहे आणि 2010 साली मी मुंबईवरून माझं डेंटिस्ट्री कंप्लीट केलं आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे साधारण 15 वर्ष मी पुण्यामध्ये क्लिनिक्समध्ये प्रॅक्टिस करते. तर स्पेशली लहान मुलांच्या दातांच्या समस्येबद्दल जर विचार केला गेला तर आपण त्यांना लहानपणापासून बघत असतो, त्यांच्यावरती आपण संस्कार करतो. तर मला असं वाटतं की दातांची काळजी घेणं हे शिकवणं हे पण पालकांचंच काम आहे. तर आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही मुलांना असं सांगा, ते जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं तर नक्कीच आपण त्यांच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह डेंटल मेजर्स खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर हा व्हिडिओ मुलांबरोबर नक्की बघा. तर आपण या एपिसोडला सुरुवात करूया. शेवटपर्यंत बऱ्याच गोष्टी नवीन ह्या म्हणजे आपण जी चर्चा आधी केली त्यातून मलाही बऱ्याच गोष्टी यातल्या इंटरेस्टिंग वाटल्या. पण ह्या विषयाची सुरुवातच अशी करायची होती की जनरली आपला एक असा ट्रेंड असतो कुठल्याही आजारामध्ये, त्यातल्या त्यात डेंटिस्टच्या बाबतीत तर मला हे फार जाणवतं की काही झालं तरच दाताच्या डॉक्टरांकडे जायचं. हे आपण ॲडल्ट्स म्हणून पण आम्ही हे करत असतो. तर मुलांना तर आपण तेव्हाच घेऊन जातो. पण त्याआधीचा विषय असा आहे की आता मूल जन्माला आलंय, दातांचे त्याचे काहीही प्रॉब्लेम नाही आहेत, पण त्याला डेंटिस्टकडे घेऊन जावं का आणि केव्हा न्यावं? ओके. सो मला असं कायम मी पेशंटला सांगत असते की जेव्हा प्रॉब्लेम पिक्चरमध्ये येतो म्हणजे थोडक्यात पेन पिक्चरमध्ये येतो तेव्हा ते मूल ते पेन आणि डेंटिस्ट आणि डेंटल ट्रॉमा हे सगळं रिलेट करतं. म्हणजे तुम्ही पेनच्या वेळेस जर तुम्ही मुलाला डेंटिस्टकडे इंट्रोड्यूस केलं तर त्याच्यासाठी ती आयुष्यभरासाठी एक ट्रॉमॅटिक गोष्ट म्हणून ते लक्षात ठेवतं, जसं आपणही डेंटिस्टला ट्रॉमॅटिक म्हणून लक्षात ठेवतो. तर आपण त्याच्यावरती करू असं शकतो की डेंटिस्टला त्याला काहीही प्रॉब्लेम नसताना जेव्हा इंट्रोड्यूस करतो तेव्हा त्याला हे असं वाटेल की हे एक जनरल चेकअपची गोष्ट आहे, इथे दर 6 महिन्यातनं एकदा जायचंय, हे आपल्याला फक्त दातांबद्दलची थोडी माहिती बघतील, सांगतील, समजवतील आणि मग आपल्याला तिथनं पेन किंवा ह्याच्याशी प्रॉब्लेम होणार नाही. सो दिस इज समथिंग की आपण पेन पिक्चरमध्ये येण्याच्या आधीच चाइल्डला तिकडे इंट्रोड्यूस केलं पाहिजे. तर आता तुमचा दुसरा प्रश्न होता की आपण काय मेजर्स घ्यायचे. तर बरेचदा असं मी बघते की आपल्याकडे जेव्हा बाळाचे 2 दात खालचे येतात 7व्या-8व्या महिन्याला त्याचे खालचे 2 दात उगवतात तेव्हा पेरेंट्स काय करतात, एकदम कौतुकाने त्याच्याकडे बघतात, घरच्यांना आजी आजोबांना सांगतात की दात आलेत, पण त्यांना ब्रश करावं असं मात्र आपल्याला वाटत नाही. कारण आपण अशी वाट बघतो की याचे बाकीचे जे दात आहेत ते येऊ देत, मग मी ब्रश आणीन विकत आणि मग मी ब्रश करीन. पण जे 2 दात ऑलरेडी येऊन बसलेले आहेत तो हा विचार करत नाही की माझे बाकीचे कंपॅनियन्स येऊ दे मग मी किडायला सुरुवात करतो. सो ते दातात तोंडात ज्या मोमेंटला ते दात येतात तेव्हापासून त्यांची किडण्याची प्रोसेस सुरू होते, कारण फक्त दुधाने सुद्धा कीड लागू शकते. तर ती किडण्याची प्रोसेस आपल्याला त्या मोमेंटला थांबवायची असेल तर तुम्हाला ब्रशिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि सिलिकॉनचा ब्रश म्हणजे फिंगर ब्रशिंग आणि सिलिकॉनचा ब्रश वापरणं आपल्याकडे खूप कॉमन आहे. पण तो सिलिकॉनचा फिंगर ब्रश जो आहे त्याचे ब्रिसल्स अतिशय इनइफेक्टिव्ह आहेत, त्यामुळे त्यांनी काही क्लिनिंग होत नाही. सो बेबी टूथब्रश म्हणून मिळतो 0 to 2 या वयोगटासाठी कुठल्याही चांगल्या ब्रँडचा बेबी टूथब्रश मिळतो. त्यांनी मेकॅनिकली क्लिनिंग करायचंय, म्हणजे काय की त्याला पेस्ट न लावता फक्त क्लीन करायचंय आणि त्या बाळाला तुम्ही अगदी पाणी नंतर पिऊ दिलं तरी चालेल, पण मेकॅनिकली विदाऊट एनी पेस्ट फक्त क्लीन करायचं. अच्छा, हा पॉईंट इथे मला फार महत्वाचा वाटला की वेदनेशी नातं जोडून त्याची इंट्रोडक्शन त्याच्याशी होऊ नये डेंटिस्टची, हे खूप चांगलं त्यात नाही, कारण पुढे अनेक वर्ष त्याला काही ना काही कारण त्या डॉक्टरांबरोबर त्याचं ट्रीटमेंट चालू असते. तर सुरुवात अशी व्हायला नको, ऍटलीस्ट अशी व्हायला नको. हा, तर आता 2 दात आल्यानंतर हा एक विषय असतो, तो एक मोठा आनंदाचा सोहळा असतो घरी की पहिल्यांदा पहिलं पाऊल टाकलं, दात आले पहिले. काही वेळा असा प्रॉब्लेम म्हणजे माझ्या स्वतःचाच मुलगाच आहे, त्याच्या वेळी असं झालं होतं की तो जन्माल्यानंतर 1 वर्षभर ऑलमोस्ट त्याच्या तोंडात एकही दात नव्हता. आणि तेव्हा आमच्यासाठी ते खूप काळजीचं कारण होतं की अरे बापरे, आलाच नाही दात तर काय होणार, असं तसं सगळं. तर हे असं घडतं का आणि किती प्रमाणे, आणि असं घडल्यावर पॅनिक व्हावं का किंवा मग त्याला काय उपाय असतो? ओके, सो जनरल एज जे आहे
ते 7व्या-8व्या महिन्यामध्ये तुम्हाला खालचे 2 दात यायला लागतात. आणि मला परत पुढे जाऊन असं सांगायचंय की काही माणसं उंच असतात, काही माणसं बुटकी असतात. तसंच आपल्या डेव्हलपमेंटल स्टेजेस बद्दल पण आहेत. काहींचे दात आधी येतात, काहींचे नंतर येतात. बरं, मग आधी येतात त्यांची ग्रोथ छान आहे का, किंवा नंतर येतात त्यांची ग्रोथ कमी आहे का? तर असं काहीही नाहीये. थोडंफार इकडे तिकडे नक्कीच चालतं. आणि त्याहूनही तुम्हाला जसं काळजी वाटतच असेल तर तुम्ही डेंटिस्टकडे जाऊ शकता. एक डेंटिस्ट एक्सरे छोटासा क्लिनिकमध्येच घेऊ शकतो, ज्याने आपल्याला असं कळेल की टूथबर्ड वरती आहेत ना आतमध्ये. आणि मग ते असतील तर जरा उशीर झाला तरी त्याच्यात काळजी करण्यासारखं काही नाहीये. अच्छा, आता आपण त्या दातांविषयी बोललो मगाशी की 2 दात आल्यानंतर समजा ह्यानीच करा, क्लीन विदाऊट पेस्ट करा. पण जेव्हा पूर्ण दात आलेले तेव्हा मेन दात कशी काळजी घ्यावी, ब्रशिंग किती वेळ करावं, त्याचं टेक्निक काय आहे याविषयी सांगा ना. सो आता याच्यामध्ये ना आपण किती ब्रश वरती पेस्ट घ्यायची आणि प्रत्येक एजनुसार फ्लोराईड टूथपेस्ट वापरायची का नाही वापरायची याचं एक गणित ठरलेलं आहे. सो मी माझ्या पेशंटला असं सांगते की 0 to 2 years पर्यंत त्यांना नंतर राईस ग्रेन एवढं तुम्ही टूथपेस्ट घेतली तरी चालेल. म्हणजे तांदळाचा छोटा दाणा इतकी, म्हणजे जस्ट टच करायची टूथपेस्ट टूथब्रशला आणि देन यू आर डन, एवढीच घ्यायची आहे. तेही केव्हा घ्यायची आहे, जेव्हा जर तुमचं बाळ चूळ भरायला लागू शकतंय, असं तुम्हाला कळलं की आता हे बाळ चूळ भरू शकतंय, म्हणजे तोंडात टाकलेलं पाणी ते बाहेर थुंकू शकतंय, तरच ती पेस्ट घ्यायची आहे. नाहीतर विदाऊट एनी पेस्ट तुम्ही मेकॅनिकल क्लिनिंग जसं मी मगाशी सांगितलं तसं केलं तरी पुरेसं आहे. आता मिल्क बॉटल केरीज हा नावाचा एक प्रकार असतो की त्यामध्ये काय होतं की जरी बाळ काही खात नसेल, अगदी पेज सुद्धा घेत नसेल, पण बॉटलच्या नी दूध पितंय किंवा अगदी आईचं सुद्धा दूध पितंय आणि त्यानंतर पाणी न पिता जर डिरेक्टली झोपतंय किंवा झोपेतच दूध घेतंय, तर त्या दुधाचे कण जे असतात ते या पुढच्या दातांभोवती साठतात. आणि अर्थातच क्लिनिंग जर तेव्हा होत नसेल तर तेव्हा तिथेच किडीची प्रोसेस अगदी लहान वयात सुरू होते. त्यांना आम्ही नर्सिंग बॉटल केरीज असं म्हणतो. आणि हे खूप कॉमनली घडतं, इतकं रेअर पण नाहीये. तर या केसमध्ये काय करायचं, तर जेव्हा तुम्ही दूध अगदी बॉटलनी देत असाल किंवा आईचं देत असाल त्यानंतर थोडं तरी पाणी पिऊन त्याने झोपलं पाहिजे, ही काळजी आपण घेण्याची गरज आहे. सो दॅट आपण त्याचं खूपसा प्रॉब्लेम किडेचा टाळू शकतो. अच्छा, सो दुधानी पण कीड होऊ शकते. आणि यामध्ये मला अजून एक गोष्ट ऍड करायला आवडेल, म्हणजे 2 वर्षानंतर जेव्हा बाळ थोडं मोठं होईल तेव्हा तुम्ही छोटा मटारचा दाणा इतकी टूथपेस्ट घेऊ शकता. पण मुलाला स्वतःहून ब्रश करण्याची सांगायची आपण घाई करायची नाहीये. कारण जर त्याला कॅव्हिटी झाल्या तर आपल्यालाच त्याला डेंटिस्टकडे न्यायचंय, आपल्यालाच सगळं काम करायचंय. सो या गोष्टीमध्ये जरा आपण हळू, स्पीड जरा कमी असेल तरी चालेल. लगेचच त्याने ब्रश करायला शिकलं पाहिजे असा अट्टहास अजिबात करायचा नाहीये. दुसरी गोष्ट मला अशी जाणवली आहे क्लिनिकमध्ये की जेव्हा मुलाला ना आपली शूची लेस नीट बांधता येते तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुमच्या मुलाला स्वतःहून चांगला ब्रश पण करता येईल. कारण जे स्किल तुम्हाला शूची लेस बांधण्यासाठी लागतं तेच स्किल तुम्हाला इफेक्टिव्हली दातांचं क्लिनिंग करण्यासाठी लागतं. सो ते जर होत असेल आणि तुम्हाला कळत असेल की हे आपलं मूल करू शकतंय, नाव दिस इज द राईट टाइम की ते स्वतःहून ब्रश पण करू शकेल. जर तोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत इधर तुम्हाला स्वतःहून त्याचे दात क्लीन करायचे किंवा दुसरी गोष्ट मग तुम्हाला अतिशय नीट सुपरवाइज करून करायचं. सो इट्स बेटर की तुम्हीच त्याचे दात क्लीन केलेले तोपर्यंत इट्स बेटर. आता दुसरी गोष्ट, जेव्हा ते चूळ भरू लागेल तेव्हा राईस ग्रेन पेक्षा थोडा मोठा, जसा छोटा मटारचा दाणा इतकं तुम्ही पेस्ट घेऊ शकता. बरं, तुम्हाला माहितीये का की एक्झॅक्ट ब्रशवरती पेस्ट किती घ्यायची? नाही माहिती? ओके, आपण बघूया. आता जनरली आपण जाहिरातीत कसं बघतो, अशी टूथपेस्ट घेतात आणि ब्रशवरती पूर्ण इथून पासून ते इथपर्यंत अशी पूर्ण एवढी पेस्ट घेतात. तर एवढ्या पेस्टची गरज असते का? नसते. एवढी पेस्ट आपल्याला गरजेची नसते. तर खरी किती टूथपेस्ट गरजेची आहे ते आता आपण बघूया. ओके, तर आता घेताना कशी घ्यायची? हा तुमचं टूथपेस्ट आहे. आता हा ब्रश आहे, तो असा धरायचा लेफ्ट हँडमध्ये, राईट हँडमध्ये टूथपेस्ट धरायची आणि ना ही अशी व्हर्टिकल धरायची ब्रिसल्सच्या वर. येते लक्षात कसं? आणि याच्यावर प्रेस करून ही पेस्ट आहे ना ती खालपर्यंत जाईल एवढी प्रेस करायची आणि बस एवढीच पेस्ट आपल्याला सगळे दात ब्रश करण्यासाठी गरजेची. इतक्याच पेस्टवर सगळे दात ब्रश करायचे. आता तुमचे हे दात आहेत, तर ह्याच्यामध्ये ना आपण मनातच त्याचे 3 पार्ट्स बनवायचे. एक लेफ्ट पार्ट, एक सेंट्रल पार्ट म्हणजे समोरचा भाग आणि एक राईट पार्ट. मग सुरुवातीला जेंटल सर्कल्स मध्ये आपल्याला त्याच्यात सर्कल करायचे, असे जेंटल सर्कल्स करायचे, असे असे असे. मग लेफ्ट साईडचा झाला की गो हिअर, मग इथे परत सर्कल करत इथपर्यंत यायचंय.
हे झालं की मग समोरच्या भागाला परत सर्कल 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 करत संपवायचंय. ओके, आता आपण हे जे केलं याच्यामध्ये फक्त पुढचा सरफेस क्लीन झाला, राईट? बरोबर ना, एवढंच झालं. मग काय करायचं, ओपन करायचं. ओपन केल्यावरती ह्या साईडचे हे इकडचे जे आहेत आतल्या साईडनं पण सर्कल सर्कल मध्ये क्लीन करायचंय, इथे सुद्धा सर्कल सर्कल मध्ये क्लीन करायचंय. देन हा जो सरफेस आहे ज्याच्यावर आपण चावतो, याच्यावरच जेवतो ना, याच्यावरती जेवतो, सो हे बॅक अँड फोर्थ या मोशन मध्ये क्लीन करायचंय. बॅक अँड फोर्थ म्हणजे पुढे मागे. आणि मग हा पार्ट बरेचदा सुटला जातो. आपल्या दातांचा हा जो मागचा पार्ट आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे, कारण इथे ना आपल्या लाळेचं ग्लँड्स असतात. म्हणजे इथून आपली लाळ जी असते ना ती इथून सुरू होते, इथून तोंडात येते. सो इथे क्लिनिंग करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. सो हे अप अँड डाऊन मोशन मध्ये करायचं. हे खालती असा ब्रश धरायचा आणि तो अप या डिरेक्शन मध्ये न्यायचा. येतंय लक्षात? ओके, असं करायचं. आणि वरती सिमिलर वे मध्ये हे अप बॅक अँड फोर्थ करायचं आणि परत या अप या मोशन मध्ये हे क्लीन करायचं. हे सगळं झाल्याशिवाय ब्रश खाली ठेवायचा नाही. मग फ्लोराईड कंटेंट हा पण एक खूप महत्वाचा भाग आहे जेव्हा तुम्ही टूथपेस्टची निवड करता. आता लहान मुलांमध्ये जर चूळ भरतच नसेल तर तुम्ही नो फ्लोराईड टूथपेस्ट, 0 फ्लोराईड टूथपेस्ट वापरायची आहे, राईस ग्रेन इतकी. जेव्हा ते चूळ भरायला लागेल, जेव्हा ते साधारण 2 वर्षापेक्षा पुढे होईल, तेव्हा तुम्ही 300 फ्लोराईड असलेलं, म्हणजे कुठलाही पेस्ट तुम्ही घेतली की त्याच्या मागे फ्लोराईड कंटेंट लिहिलेला असतो, लहान मुलांच्या, मोठ्यांचा सुद्धा, तर तो वाचायचा. तर तो 300-400 ppm फ्लोराईड जर असेल तर दॅट इज गुड फॉर अराउंड 3 years ऑफ चिल्ड्रन. तर ते त्यांच्यासाठी वापरायचं आहे. आणि जसं वय वाढेल तसं फ्लोराईड कंटेंट वाढला पाहिजे. आणि हे तुमचा डेंटिस्ट तुम्हाला नक्कीच सांगू शकेल की त्या पर्टिक्युलर चाइल्डसाठी किती फ्लोराईड गरजेचं आहे असं. आणि आता जेव्हा दात मूल ब्रश करू शकतंय आणि आपल्याला कळलंय की आता हे करू शकेल, तेव्हा त्याला मोटिवेट करण्यासाठी मी असं पेशंटला सांगते की तुमच्या मुलांना तुम्ही 1-2 मिनिटाचं गाणं कुठलं तरी सिलेक्ट करून द्या आणि ते गाणं मोबाईलवरती लावा आणि मग त्याला सांगा की हे संपेपर्यंत तुला ब्रशिंग करायचंच आहे. आईला काय सांगायचं, आई 1-1.5 ते 2 मिनिटाचं मला गाणं शोधून मोबाईलवरती लाव. ऐकायचं, ओके, बघायचं नाही. ते शेजारी ठेवायचं आणि ते संपेपर्यंत आपला पूर्ण ब्रश झाला पाहिजे. ते संपेपर्यंत ब्रश करतच राहायचंय. त्यांनी काय होतं की सुरुवातीला काहीतरी मोटिवेशन मिळतं आणि मग एकदा का त्याचं ती सवय झाली की मग विदाऊट गाणं पण ते 2 मिनिटं करू शकेल. सो अगदी 2 मिनिटच नाही, प्रिसाइजली जर सांगायचं झालं तर 90 seconds to 120 seconds इथपर्यंत, म्हणजे 1.5 मिनिटं ते 2 मिनिटापर्यंत ब्रशिंग झालंच पाहिजे. आणि वन्स यू आर डन ब्रशिंग ऑल द सर्फेसेस, मग त्याच्यानंतर परत ब्रश करण्याची गरज, म्हणजे लगेचच परत परत ब्रश करायचं नाही. वन्स यू आर डन, 1.5 मिनिटात तुम्हाला असं वाटलं झालंय, देन यू आर गुड टू गो, यू हॅव टू कीप इट. अजून लहान मुलांना सांगताना मी अजून एका पद्धतीने सांगते की साधारण 6-7 वर्षांच्या मुलांना सॉलिड शेप्स मॅथमॅटिक्स मध्ये शिकवलेले असतात. तर त्यांना प्रत्येक सॉलिड शेपला फेस असतो, एज असतो, वर्टेक्स असतो, हे माहिती असतं. तर त्याचा आपण फायदा करून त्यांना सांगू शकतो की आपले दात पण हे सॉलिड एक शेप्स आहेत आणि त्यांचा प्रत्येक हा भाग आहे किंवा त्याचा प्रत्येक पॉइंट आहे, वर्टेक्स आहे, तो क्लीन झाला पाहिजे. सो तुम्ही ब्रश हातात घेतल्यावर जोपर्यंत तुम्ही प्रत्येक दाताचा वर्टेक्स, एज आणि फेस जोपर्यंत क्लीन करत नाही तोपर्यंत तो ब्रश खाली ठेवायचाच नाही. सो अशा पद्धतीने त्यांना तुम्ही समजवलं तर नक्कीच समजेल. अच्छा, हे तर मोठ्यांसाठी चांगलं आहे की एक गाणं लावल्यानंतर ते गाणं संपेपर्यंत ब्रश करावं. ही आयडिया सगळ्यात चांगली आहे सकाळ सकाळी ऐकताना. तर आमच्या प्रेक्षकांचे काही प्रश्न येतात, त्यातला एक जणांचा असा प्रश्न आलाय की दुधाचे दात असं नेहमी म्हणतात की ते एवी तर पडणारच आहेत, तर ते वाचवण्याची धडपड करावी का, आणि करायची असेल तर ते खूप जर खर्चिक पडत असेल तर का अट्टहास करायचा? बरं, जेव्हा डेंटिस्ट्री खर्चिक आहे असं मला जेव्हा पेशंट म्हणतात की लहान मुलांच्या बाबतीत म्हणा किंवा मोठ्यांच्या बाबतीत म्हणा, तेव्हा ना मी त्यांना एक उदाहरण देते, ते मी तुम्हाला आता सांगते की फॉर एक्झाम्पल 2 मित्र आहेत. त्याच्यातलं एकाचं नाव आहे सपोज मिस्टर स्मार्ट आणि दुसऱ्याचं नाव आहे मिस्टर लेझी. त्या दोघांच्याही दातात एकदम छोटीशी काळी कॅव्हिटी सुरू झालेली आहे. त्या दोघांनाही आता अजिबात दुखत नाहीये. पण मिस्टर स्मार्ट जो आहे तो मुळातच स्मार्ट आहे म्हणून तो लगेचच डेंटिस्टकडे जातो आणि त्याला व्हिजिट करतो, कन्सल्ट करतो. पण डेंटिस्ट त्याला सांगतो की अरे तुला छोटीशी कॅव्हिटी झाली आहे, ही आपल्याला फिलिंग केलं पाहिजे. आणि मग तो हो म्हणतो आणि त्याचं फिलिंग होतं. तर त्याचा पकडून चालूया आपण खर्च एक 4,000 रुपये पकडून चालूया, झालाय. आणि मग मिस्टर लेझी जो आहे तो काय करतो की ती कीड मोठी होण्याची वाट बघतो, दुखत नाहीये ना मग कशाला जायचं असा वाट बघतो आणि घरातच बसतो. मग जेव्हा त्याला 2-3 महिन्यानंतर
पेन सुरू होतं तेव्हा तो डेंटिस्टकडे जातो, पण तोपर्यंत ऑलरेडी दात रूट कॅनलला गेलेला असतो आणि त्याचा खर्च जास्त झालेला असतो. सो मला असं सांगायचंय की डेंटिस्ट्री इज नॉट एक्सपेन्सिव्ह, आर नेग्लिजन्स इज. सो लहान मुलांच्या बाबतीत पण असंच आहे की तुम्ही काहीतरी मोठं होण्याचं, तुम्ही ऑलरेडी त्यांच्याकडे तसं डिसिप्लिन तुम्ही त्यांना देताय किंवा तुम्ही त्यांना असं आपसूक शिकवताय की प्रॉब्लेम झाल्याशिवाय तू डेंटिस्टकडे जाऊ नकोस. सो हे करण्याची गरज नाहीये. तुम्ही दर 6 महिन्यांनी जेव्हा तुम्ही डेंटिस्टकडे त्याला इंट्रोड्यूस कराल तेव्हा त्यालाही कळेल की वेळेत काम करणं किती महत्वाचं आहे आणि त्यांनी आपले दातच नाही आणि आपली पूर्ण हेल्थच त्याच्यामुळे वाचणार आहे. आणि दुसरी गोष्ट, कीड लागण्याबद्दल, कीड मेनली 4 गोष्टींमुळे जास्त लागते. त्याच्यातल्या 4 फॅक्टर्स आहेत ते म्हणजे टीथ, आपले जे दात आहेत, त्यानंतर जे बॅक्टेरिया असतात तोंडामध्ये, लाळेमध्ये असतातच ते. तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फूड पार्टिकल्स, जेवढं तुम्ही अन्नकण ठेवता. आणि चौथा फॅक्टर आहे टाइम. तर या 4 गोष्टींमुळे कीड लागत असते. तर याच्यामध्ये आपण फूड पार्टिकल्स नक्कीच अवॉइड करू शकतो की किती वेळ दातात राहतील त्यावरती कीड वाढण्याची किंवा कमी होण्याची शक्यता अवलंबून असते. मग तुम्ही फूड पार्टिकल्स काढले पाहिजेत हे जर तुम्ही मुलांना शिकवलं की तुझ्या तोंडात फूड पार्टिकल्स जेवढ्या कमी वेळ राहतील तेवढी तुझी कमी वेळ कीड लागण्याची शक्यता कमी होते, असं जर तुम्ही समजावून सांगितलं तर त्यांना पटकन समजू शकतं. मग मी पेशंटला कसं सांगते की हे काढण्याचे 2च वेज आहेत. एक आहे तो तुम्ही ब्रश करून काढू शकता, दुसरा वे आहे तो म्हणजे तुम्ही चूळ भरून काढू शकता. तर ब्रशिंग तर आपल्याला दिवसातनं 2दाच करायचं आहे, कारण त्यापेक्षा जास्त वेळा ब्रशिंग केलं तर इनॅमल आपलं घासलं जाऊ शकतं, जे आपल्याला आयुष्यभरासाठी टिकवायचंय. दुसरी गोष्ट, मग रिन्स करू शकता म्हणजे चूळ भरू शकता. पण बरेचदा मुलांना शाळेमध्ये जेव्हा त्यांचा शॉर्ट ब्रेक किंवा लॉंग ब्रेक असतो तेव्हा तर पटकन खायलाच वेळ होत नाही. म्हणजे हे तर विसरूनच जा की तुम्ही ते वॉशरूम मध्ये जातील आणि तिथे बेसिनमध्ये रांग लावून चूळ भरतील. दॅट्स नॉट पॉसिबल. तर त्यांना मी असं सांगते की तुमची जी पाण्याची बाटली आहे त्यातलंच पाणी घ्या, खळखळ करा आणि ते पाणी सरळ गिळून टाका. आपल्याला फूड पार्टिकल टिकून नाही द्यायचे, एवढंच त्यांना एकदा सांगितलं ना त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ते समजतं. सो हेही फॉलो केलं तरी त्यांच्या कॅव्हिटी कमी होण्यामध्ये खूप मदत होईल. ओके, हा फार महत्वाचा पॉईंट आहे. आणि ह्याच्याच अनुषंगाने नेमका दुसरा प्रश्न असा आलाय की एक आईंचा प्रश्न आलाय की मुलगा जेवताना, पूर्वी मुलं टीव्ही पाहत होती, आता समोर मोबाईल ठेवल्याशिवाय तो जेवतच नाही. तर आता जनरली ह्याच्यामध्ये कित्येकांना वाटतं काय फरक पडतो की तो काहीतरी चांगलंच तेवढ्या वेळ पाहतोय, तर मग ते जेवत असताना दोन्ही गोष्टी एका वेळी होत आहेत, तर काय वाईट आहे? तर हे वाईट आहे का? खूपच वाईट आहे. खूपच वाईट आहे. कारण काय होतं की आई असं म्हणते की दिवसभरात वेगवेगळ्या वेळी टीव्ही देण्यापेक्षा जेवताना देऊ म्हणजे आईचंही काम होतं, कारण मूल जेवतंय. सो आईचा तो एक पॉइंट असतो की ह्याला जेवू देत, मग जेवताना थोडा टीव्ही बघितला तर चालेल. पण मुलं आपली स्मार्टफोन पेक्षाही स्मार्ट आहेत. ती काय विचार करतात की आपल्याला एवढाच वेळ मिळतोय ना टीव्ही किंवा मोबाईल बघायला, मग मी हाच जेवणाचाच वेळ माझा लांबवतो म्हणजे मला जास्त वेळ मोबाईल बघायला मिळेल. ओके, मग ह्यामुळे ते होतंय काय की आपला जो चौथा फॅक्टर आहे टाइम, की किती वेळ तुमचं तोंडात फूड पार्टिकल्स राहत आहेत, हा वाढतोय. आणि हा एकदा नाही वाढत आहे, दिवसातनं 3 वेळा वाढतोय. म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर या 3ही वेळेस जेव्हा मूल खातंय तेव्हा ते एक्स्ट्रा वेळ त्याच्यामध्ये घालवतंय. सो त्याच्याने काय होतं, तर फूड पार्टिकल्स, मुळात आपण कॅव्हिटी फूडनी कशी होती ह्या एक पटकन बघून घेऊया. तर जेव्हा फूड पार्टिकल्स असतात, आपलं जेव्हा आपण खात असतो किंवा खाऊन झाल्यावर आपण तसंच ठेवतो तेव्हा आपल्या तोंडातले जे बॅक्टेरिया आहेत ते त्याच्यावर खायला येतात. आणि ते खाल्ल्यावरती जेव्हा बॅक्टेरियांचं पोट भरतं तेव्हा त्यांच्यातनं आपसूक एक ऍसिड रिलीज होतं. हे त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे आणि ते ऍसिडमुळे आपल्या दातात कीड होते. ओके, सो आपल्याला आता उलटा विचार करायचा आहे. मग हे ऍसिडमुळे कीड होतीये ना, मग ऍसिड कोण देत आहे? बॅक्टेरिया देत आहे. तर बॅक्टेरिया कशामुळे येत आहेत? तर फूड पार्टिकल्स राहिल्यामुळे येत आहेत. तर जेव्हा मूल जास्त वेळ खातंय तेव्हा म्हणजे ते थोडक्यात फूड पॉकेटिंग करतंय. मग ते साईडला असं जेवण ठेवून देतं आणि मोबाईलवर पुढचा एपिसोड करतं. मग आई समोर दिसल्यावर पुढचा घास आपलं खातं, कारण त्यांना भुकेच्या जाणीवेपेक्षा त्यांना ते बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. सो हे फूड पॉकेटिंग झाल्यामुळे, फूड पार्टिकल्स जास्तीत जास्त वेळ दातांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळे कीड बनण्याची प्रक्रिया खूप फास्ट होते. सो आपण त्यांना असं करू शकतो की अगदीच तुम्हाला बघायचंय ना टीव्ही किंवा मोबाईल, तर वेगळा एक डेडिकेटेड 20 मिनिटांचा वेळ त्यांना द्यायचाच असेल तर. आणि जेवण मात्र अनइंटरप्टेड ह्याच्यामध्ये आपल्या हातांनी, आपल्या बोटांनी, चमच्याशिवाय खाण्याची गरज आहे. आणि मग खूप वेळ जर आपण कमी वेळ मध्ये, किती वेळात कमी वेळाचं 30 मिनिट्स मध्ये साधारण जेवण झालं पाहिजे.
म्हणून फास्ट खायचंय का, तर तसंही नाही. आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही लहान मुलांना बोलवून एक छोटासा प्रयोग केला होता की प्रत्येक घास 32 वेळा चावून खाण्यासाठी किती वेळ लागतो. तर तो वेळ आम्ही मोजल्यावरती असं कळलं की 27 ते 28 सेकंद फक्त इतकाच वेळ छान चावून खाण्यासाठी लागतो. तर हे सगळं जेवण आपलं 25 ते 30 मिनिटात होऊ शकतं. हे आपण मुलांना या पद्धतीने त्यांना शिकवलं पाहिजे, जेणेकरून त्यांची कॅव्हिटी होण्याची प्रक्रिया कमी होईल. ओके. पण आता आपण मुलांबरोबर हा एपिसोड पहा सांगितला, तर ती स्मार्ट मुलं ती पण टेक शिकतील काहीतरी हे पाहून की आता काय दुसरा यातनं मार्ग काढता येईल का. बरोबर. दुसरा एक विषय बोलताना आपला झाला, तर तो मला फार इंटरेस्टिंग वाटलं की आपण जनरली आपण जेवताना एकमेकांच्या चमच्याने मुलांना खायला घालतो, हे घालतो, तर ते सुद्धा कधी कधी धोकादायक होऊ शकते. खूप मला आश्चर्याचा विषय वाटला होता. तर तो काय असतो एक प्रकार? ओके, सो कॅव्हिटी कॉझिंग बॅक्टेरिया जे असतात, बॅक्टेरियाच आहेत राईट, बॅक्टेरियांमुळेच आपल्याला ती कॅव्हिटी होती. सो जेव्हा आपण घरातल्या घरात सुद्धा स्पून शेअर करतो की म्हणजे जर सपोज पकडून चाला की आईला जर कॅव्हिटीज आहेत, तर तोच स्पून जर तिने मुलाला दिला किंवा एका मित्राला आहे आणि तोच स्पून आपण शाळेत पण मुलं सर्रास स्पून शेअरिंग करतात, फूड शेअरिंग करतात, तर तो सेम दिला तर तुमचे कॅव्हिटी कॉझिंग बॅक्टेरिया याच्यातनं त्याच्या तोंडात ट्रान्सफर होतात आणि परत त्याच्यामध्ये ती प्रोसेस सुरू व्हायचे प्रमाण वाढतं. सो तुमच्यामध्ये प्रेम असू दे, पण फूड शेअरिंग हे मात्र नक्कीच नाही असलं पाहिजे. आणि हे खूप कारणांनी, म्हणजे ह्याच्यासाठी खूप आपल्याला अनेक फायदे आहेत, पण कॅव्हिटी बद्दल मी बोलीन तर त्यात नक्कीच फायदा होईल की कॅव्हिटी कमी होईल त्याने. आणि जेव्हा आता आपण फूडचा विषय काढला, तर जनरली बऱ्याचदा आपण मुलांना काय करतो, चॉकलेट खाऊ नका, हे खाऊ नका, गोड खाऊ नका, तर ही लिस्ट फार मोठी आहे. तर उलटा असं आहे का की काय खा म्हणजे दात चांगले राहतील? ओके, सो दातांसाठी बेस्ट फूड कोणतं आहे, तर कुठलेही क्रंची व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स हे नक्कीच दातांसाठी बेस्ट आहे, कारण ते सेल्फ क्लेन्झिंग या गटामध्ये येतात. फॉर एक्झाम्पल ऍपल्स आहेत, पेयर आहे, कॅरेट्स आहेत, क्युकुंबर आहेत, हे काकडी, गाजर, सफरचंद या गोष्टींनी स्वतःच दात क्लीन होत असल्या, म्हणजे तुम्ही खाल्ल्यावरती जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आपले दात जी फिरवल्यावर क्लीन वाटतात. तर हे या फूड प्रॉडक्ट्समध्ये किंवा या फूडमध्ये ही स्पेशालिटी आहे की ते सेल्फ क्लेन्झिंग आहेत. पण हे मुलांना समजावणं बऱ्याच वेळा अवघड जातं की हे फक्त ऍपल खा असं सांगितल्यावर ते कदाचित नाही ऐकणार. तर त्यांच्यासाठी मी माझ्या क्लिनिकमध्ये एक वेगळ्या पद्धतीने त्यांना समजवते, ते मी आता शेअर करीन. तुम्हाला रस्त्यावरती गेल्यावर सिग्नल दिसतात का चौकांमध्ये? त्या सिग्नलचा अर्थ माहितीये का तुम्हाला? लाईट्सचा, ट्रॅफिक. त्याचा काय, रेड लाईटचा काय अर्थ आहे सांग? थांबायचं. येलो लाईट म्हणजे बरोबर. आणि थर्ड इज ग्रीन. ग्रीन म्हणजे काय? जायचं. ओके, सो आपण जेवणाचं पण असे लाईट्स मध्ये डिव्हिजन करू शकतो. सो रेड म्हणजे तू म्हणाली स्टॉप, म्हणजे काय, हे डेंजर आहे, आता थांबायचंय, हे खायचं नाही असा आपण अर्थ त्याचा घ्यायचा. सो या रेड गटामध्ये काय येतं माहितीये का? एक्स्ट्रीमली आर्टिफिशियली कलर्ड फूड्स जे असतात ना, जसा रेड वेल्वेट केक माहितीये तुम्हाला सगळ्यांना? रेड कलरचा बेस असतो, तो सगळा कलरनी भरलेला असतो. पण मग कॅन्डीज आवडतात, तर ते सगळ्या ज्या खूप कलर्ड कॅन्डीज वगैरे असतात ना, त्या सगळं या रेड झोन मध्ये येतं आणि ते आपण खायचं नाहीये, ते खायचं नाहीये. आता येलो झोन मध्ये काय येतं ते बघूया. तुम्हाला बिस्किट्स, चॉकलेट्स, चिप्स आहेत तुमचे आवडते, हे सगळं तुमचं येलो झोन मध्ये येतं. तर हे जे काय, ह्याच्यासाठी आपल्याला वेट असा आपण त्याचा अर्थ घ्यायचा आहे. आणि हे सगळं आपल्याला वेट टिल वीकेंड, म्हणजे फक्त संडेला खायचंय हे. तर तयार आहात तुम्ही हे असं करणार आहात? पटतंय तुम्हाला? ओके, तर हे सगळं जे येलो झोन मधलं फूड आहे ते फक्त संडेला खायचं आहे असं त्याच्यासाठी. आणि आपल्याला जर फ्रायडेला कोणी आणून दिलं तर त्यांना सांगायचं की ओके, गिव्ह मी, आय विल कीप इट, आणि मी संडेला खाईन. आणि ग्रीन झोन मध्ये काय येतं ते आपण तुम्ही रोज खाऊ शकता, तुम्हाला जेव्हा भूक असेल तेव्हा. त्यामध्ये येतं ऍपल आहे, कॅरेट्स आहेत, क्युकुंबर आहे, हे सगळे दात स्वतःहून क्लीन करणारे फूड प्रॉडक्ट्स आहेत. तर हे नॅचरल फूड प्रॉडक्ट आपण खायचे, जशी भाजीपोळी आहे, भात वरण आहे, हे ग्रीन मध्ये येतं. हे तुम्ही कुठल्याही दिवशी आठवड्याच्या केव्हाही खाऊ शकता. मी ह्या अशा पद्धतीने सांगितलं खरंच सोपं जाईल मुलांना. आणि एक अथॉरिटी म्हणून आपण डिक्टेटरशिप केल्याचं हे येत नाही की हे खाल्लं तर चालणार नाही, खा. पण मग त्याला पण एक, मागे आम्ही एक हार्टचा एपिसोड केला होता, त्यात डॉक्टर हिरेमठ सर बोलले होते, तर त्यांनी असं सांगितलं की आठवड्यामध्ये आपण 7 दिवस जेवत असू तर 5 दिवस हे पाळा आणि 2 दिवस मग पाहिजे ते खा. तर तो सगळीकडेच हा नियम, आणि ते खूप जणांना आवडलं ते. आणि यात ना आणखी एक जणांचा असा प्रश्न आला की जर दुधाचे दात असतात ते जनरली त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की हे तर पडणारच आहेत. तर आपण जेव्हा बोलताना विषय झाला की ते दात वाचणं
खूप महत्वाचं आहे. तर एक जणांचा प्रश्न होतो की ते एवी तेवी पडणारच आहेत, तर ते टिकवायसाठी का वाट बघायची का खर्च करायचा उगीच? येस. तर आता मिल्क टीथ मी कायम पेशंटला सांगते की मिल्क टीथ हे तुमच्या परमनंट टीथचे पेरेंट्स आहेत. अच्छा. हा, म्हणजे ते त्या परमनंट टीथला गाईड करणार आहेत की कुठे यायचंय. सो मिल्क टीथ त्यांची जागा पकडून ठेवतात. थोडक्यात आधी आपण एसटीनी प्रवास करायचो तेव्हा कसं खिडकीतनं रुमाल टाकून जागा पकडून ठेवायचो, तसे मिल्क टीथ परमनंट टीथची जागा पकडून बसलेले आहेत. तर काही कारणाने ते अगदीच खराब झाले किंवा काही झालं जर त्यांना काढलं गेलंच तर मागचे दात जे अवेलेबल आहेत ते पुढे येतात आणि परमनंट जागेला जेव्हा दाताला जागा असते ती हे ब्लॉक करून टाकतात आणि परमनंट दाढ जेव्हा येणार असते तेव्हा ती मग साईडनच कुठून तरी येते आणि इव्हेंच्युअली त्या मुलाला मग ब्रेसेसची ट्रीटमेंट घेऊन ते दात सरळ करायला लागतात. सो जे सरळ काम चालू आहे ते मिल्क टीथ इतके इम्पॉर्टंट आहेत जागा पकडण्यासाठी. तेच आपण जर वेळेच्या आधी काढून टाकले तर परमनंट दाताला यायला जागा राहत नाही. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मिल्क टीथ वरती तुमचं मूल चालणारे साधारण 11-12 वर्षापर्यंत. सो पहिल्यांदा जी फॉर्मिंग इयर्स आहेत कुठल्याही मुलाची ती त्या मिल्क टीथ वरती चावून किंवा मिल्क टीथ वरती खाऊनच त्याचं न्यूट्रिशन मेनली बनणार आहे. आणि तेच जर तुम्ही निग्लेक्ट केलं किंवा त्याला महत्वाचं मानलं नाही तर त्याचं जे मेन न्यूट्रिशन आहे ते कशात नाही येणार. विदाऊट दात तर तुम्ही चावणार नाही, त्यामुळे न्यूट्रिशन मिळणार नाही. अजून एक गोष्ट मुलांमध्ये मी पाहिलेली आहे की जेव्हा दात दुखतो ना तेव्हा ते स्वतःहून येऊन सांगत नाहीत की आई माझं अडकतंय किंवा माझा दात दुखतोय किंवा मला खाताना त्रास होतोय. ते सरळ खाणंच कमी करून टाकतात किंवा खूप वेळ खात राहतात. असं मी खूपदा बघितलंय की म्हणजे माझी एक मैत्रीण होती, ती तिच्या मुलाला घेऊन आली जस्ट असं की हा खूप वेळ लावतो खायला की खूप वेळ खात राहतो, ह्याचं काय. तर बघितल्यावर मोठ्या कॅव्हिटी होत्या एका साईडला, तर तो खाणारच नाही ना. आणि द मोमेंट वी ट्रीटेड द कॅव्हिटी ही स्टार्टेड विथ द राईट स्पीड. म्हणजे फक्त कॅव्हिटीनी मुलं प्रत्येक वेळेस माझा दात दुखतोय किंवा अडकतोय असं नाही सांगू शकत. सो अगेन परत तोच फॅक्टर येतो की 6 महिन्यांनी डेंटिस्टला दाखवा, कारण हे प्रॉब्लेम्स आहेत ते सांगू शकत नाहीत. आणि आपणही प्रत्येक वेळेस ब्रश करताना अगदी आत जाऊन सगळे दात बघूच शकत नाही, प्रत्येक छोटी कीड नाही दिसत. सो लहान मुलांच्या बाबतीत तर अजून महत्वाचं आहे की एव्हरी 6 मंथ्सली व्हिजिट ही पाहिजेच. आता हे दात किडण्या विषयात सुरूच झालंय, तर जनरली आपल्याकडे एक ट्रेंड आहे की गोड खाऊ नको, चॉकलेट खाऊ नको, दात किडतात. तर हे एकमेव कारण आहे का दात किडण्याचं? ओके, खरं तर नाहीये. कारण दात किडणं मी जसं मगाशी सांगितलं की फूड पार्टिकल्समुळे होतात. तर फूड पार्टिकल्स आपली पोळी भाजी आहे त्यांनी पण आहे, दुधात आपण तुम्ही वेगळी साखर जरी नाही घातली तरी दुधात साखर आहे, तर नुसतं दूध पण चिकटून राहिलं तरी बाळाचे, आपण मगाशी बोललो नर्सिंग बॉटल केरीज मध्ये, त्यांनीही किडतं. सो फूड पार्टिकल्स कुठल्याही पद्धतीचे दाताला चिकटून राहिले जास्त वेळ आणि क्लीन होऊ शकले नाही तर एक प्लाक नावाचा एक लेअर फॉर्म होतो, आपल्या सगळ्यांना माहितीये. एक येलो लेअर दाताभोवती स्टिकी फिल्म फॉर्म होते आणि त्यातून कॅव्हिटी वाढण्याची शक्यता वाढते. सो पोळी भाजी नंतर पण तुम्ही चूळ भरली नाही तर हे होण्याचे चान्सेस आहेत. ब्रश आपण 2दाच करणार आहोत, त्या पलीकडे करणार नाही असं आहे ते. अच्छा. आणि मग आता ट्रीटमेंट जेव्हा दात किडतात तेव्हा मुलांमध्ये ट्रीटमेंट ऑप्शन कुठून कुठून सुरू होतात आणि कुठपर्यंत ते करता येतं ट्रीटमेंट त्याला? ओके, सो कॅव्हिटी फिलिंग सगळ्यात कॉमनली केलं जाणारं लहान मुलांमध्ये हे आहे, कारण छोटी कीड दिसली की ती काढायची, त्याच्या जागी सिमेंट भरायचं आणि मग हे झालं. पण माझं असं म्हणणं आहे त्याही पलीकडे जाऊन की जसं आपलं बाकी बॉडी बद्दल आहे की आपल्याला सर्दी खोकला झाला, ताप आला की आपण काहीतरी औषध देतो, सर्दी जाते, खोकला जातो, ताप पण जातो, बाकी आपल्या शरीराचं काही नुकसान होत नाही. एकदा का औषध दिल्यावरती आपण जसे होतो तसे परत होतो. पण दाताच्या बाबतीत हे इररिव्हर्सिबल आहे. दाताचं एनामलचं किडणं हे इररिव्हर्सिबल का आहे, तर दातामध्ये सपोज कीड लागली, ओके, सो ती कीड मी काहीतरी औषध देतेय किंवा काहीतरी ट्रीटमेंट करते म्हणजे जाते का, तर जात नाही. आपण काय करतो, डेंटिस्ट काय करतो, त्या किडेला कॅव्हिटी करून तो खड्डा अजून मोठा करतो, मग त्यामध्ये सिमेंट भरतो आणि मग तुमचं दुखणं किंवा पुढे जाणारी प्रोसेस थांबते. तर माझं असं म्हणणं आहे की ती कॅव्हिटी सुद्धा मुळात करू नये. इतक्या लेवलची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण तुम्ही कॅव्हिटी फिलिंग पण करताय त्याचा अर्थ तुम्ही दाताचं ते स्ट्रक्चर काढून टाकताय. सो दातांसाठी एक तुम्ही प्रॉब्लेमच येऊ नये याच्यासाठी कटाक्षाने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्या पलीकडे जाऊन मला असं सांगायला आवडेल की तुम्ही कितीही काळजी घेतली आणि जर तुमचं जेनेटिक मेकअप असं असेल किंवा तुमच्या आई वडिलांना जर जास्त केरीज इंडेक्स हाय असेल किंवा कीड लागण्याची प्रमाण जास्त असेल घरात एकूणच, तर तोही एक भाग पटकन मुलांमध्ये बघितला जातो. सो फॉर एक्झाम्पल, काल माझ्याकडे एक कपल आलं होतं, तर त्याच्यातली वाईफ मला असं सांगत होती की माझे मिस्टर जे आहेत ते दिवसातनं एकदा पटकन ब्रश करतात
पण त्यांना कॅव्हिटी नाहीये आणि मी 2दा ब्रश करते, मी फ्लॉस करते, तरी सुद्धा मला का एवढ्या कॅव्हिटीज होतात आणि मला सारखं का तुमच्याकडे यायला लागतं. सो त्याच्यावर माझं असं मी तिला सांगत होते की तुझ्या घरी कोणाचं असं होतं का की त्यांना पटकन कॅव्हिटी लागायची किंवा खूप दातांचे प्रॉब्लेम आहेत का. तर तिने सांगितल्यावरती मला खरंच सरप्रायझिंग वाटलं ते की तिच्या आईला अगदी 45व्या वर्षी सगळे दात काढून कवळी लावायला लागली होती. पण मी त्यापेक्षाही हिचं बडर आहे असं मी म्हणेन, कारण की सिन्स शी वॉज टेकिंग केअर ऑफ अ टीथ, फ्लॉस करतीये, ब्रश करतीये 2दा, की मग त्या या वयात तिला दात तरी काढलेले नाहीयेत, किमान कॅव्हिटी असल्या फिल करून का होईना तिचे स्वतःचे दात अजून इंटॅक्ट आहेत तोंडात, जे तिच्या आईने केलेलं नाहीये. पण ही काळजी घेत असल्यामुळे सेम जेनेटिक मेकअप असला जरी तरी सुद्धा हिचे दात टिकून आहेत. सो मे बी अशा लोकांना जास्त काळजी घेण्याची गरज आहे, पण म्हणून घ्यायला लागणार आहे, मग काही पर्याय नाही. हा नवीन पॉईंट खरं कळला, कारण जनरली आपण ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, ह्याच्यामध्ये जेनेटिक हिस्ट्री जनरली आपण त्याच्यावर धरतो. एक अजून मला मुद्दा आठवला की एक माझ्या मित्राचाच मुलगा होता, तर ती आई त्याची कायम सांगायची की ह्या दिवसभर बरा असतो, रात्री झोपायच्या वेळी म्हणतो माझं दुखतंय. तर हे काय असतं गणित? रात्री झोपायच्या वेळेस दुखतंय असं म्हणत असेल जर, तर हे रूट कॅनालचं लक्षण पण असू शकतं. कारण काय होतं, रूट कॅनाल मध्ये प्रेशर चेंजनी दुखणं पण वाढतं. म्हणजे रूट कॅनालला गेलेला एखादा दात असेल आणि तो अजून खूप त्याचं जर इंटेन्सिटी जास्त नसेल तर तो फक्त आडवं पडल्यावर दुखतो. म्हणजे आपला दाताचं प्रेशर स्ट्रेट असताना वेगळं असतं आणि जेव्हा आपण आडवं पडतो तेव्हा वेगळं असतं, आणि तेव्हा जर दुखत असेल तर हे मला असं वाटतं की हे लक्षण आहे रूट कॅनाल असल्याचं. म्हणजे सगळी 100%च सगळ्या दातांना असं आपण नाही लावू शकत, पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हे रूट कॅनालचं लक्षण आपल्याला आढळतं. दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्हाला गरमला दुखतं तेव्हा ते सुद्धा एक रूट कॅनालचं लक्षण आहे. का जनरली आपले दात जेव्हा सेन्सिटिव्ह होतात किंवा थोडीफार कीड असते तेव्हा गारला दुखतं दात आणि गोडला दुखतात. ओके, सो दिस इज नॉर्मल. सेन्सिटिव्ह असतील, थोडीफार कीड असेल तर गारला आणि गोडला दुखतात. पण जेव्हा गरमला दुखायला लागतं, म्हणजे तुम्हाला चहा पिताना सुद्धा दुखतंय किंवा काही गरम खाताना दुखतंय, तर दॅट्स अ क्लासिक सिम्पटम ऑफ रूट कॅनाल. असे चान्सेस आहेत की तोंडात रूट कॅनाल पण असू शकतं. येस, तो मुलगा खरंच सांगतोय रात्री दुखतंय. हो, अगदी रात्री झोपताना कळवळत असेल तर ते असू शकतं. आणि आता रूट कॅनलचाच हा विषय पुढे कंटिन्यू करायचा होता. आता मुलांमध्ये ह्याच्यासाठी करतात का मी मुलांमध्ये, आणि ते काय प्रोसिजर असते? रूट कॅनाल मुलांमध्ये करायला लागतं. जर नसेपर्यंत जर तुमची कीड गेली लहान मुलाची तर रूट कॅनाल करावं लागतं. फक्त त्याचं नाव पल्पेक्टमी असं आहे, जे रूट कॅनाल एडल्ट मध्ये आपण म्हणतो, जे पल्पेक्टमी लहान मुलांमध्ये म्हणतो. ती प्रोसिजर अगदी बरेचदा सिंगल सिटिंग मध्ये होते. खूप काही इन्व्हेसिव्ह प्रोसिजर नाहीये, पण मी जसं सांगितलं की हे सगळंच आपल्याला टाळायचंय, आपण प्रिव्हेन्शन वरतीच फोकस करायचा आहे. पण लागलं तर करून घ्यावंच लागणार आहे, कारण आपल्याला तो दात 12व्या वर्षापर्यंत वाचवायचा आहे. सो रूट कॅनाल करायचंय, त्यावर कॅप सुद्धा लावावी लागते. फक्त लहान मुलांची कॅप असते ती प्री फॉर्म्ड असते, म्हणजे एडल्ट साठी कसं आपण माप घेऊन लॅबला पाठवतो आणि मग कॅप येते आणि लावतो, तसं लहान मुलांच्या प्रीफॉर्म कॅप्स असतात आणि त्यापैकीच त्यांना आपण रूट कॅनाल झाल्यावरती लावतो. अच्छा, तर एक वेगळा विषय आपल्या चर्चेतला जो होता तो की मुलांचे दात पुढे येणं, हा खूप सगळा विषय सेन्सिटिव्ह असतो. खूप त्याच्याविषयी पालक खूप चिंतेमध्ये असतात कायम. तर हे कुठल्या स्टेजनी ह्या गोष्टी प्रोग्रेस होतात आणि नॅचरली पुढे येणं, काही वेळा वाट बघायचं की बाबा थांबतंय काही आपोआप ही प्रोग्रेस, का सुरुवात झाली की लगेच ट्रीटमेंटला धावायला लागतं? ओके, याच्यामध्ये पण परत हेरिडेटरी फॅक्टर खूप महत्वाचा आहे. की जर तुमच्या घरामध्ये आई बाबांना जर दात पुढे असतील किंवा त्यांना ब्रेसेसची ट्रीटमेंट त्यांच्या लहानपणी लागली असेल तर मुलाला लागायचे चान्सेस पण खरं तर असतात. ओके, प्रत्येक वेळेस फक्त थंब सकिंगमुळे किंवा माउथ ब्रिदिंगमुळेच दात पुढे आलेले असे नसतील, पण जर त्या मुलांनी ह्यातलं काहीही केलं नसेल, पण जर आई बाबांना जर तुम्हाला ब्रेसेस असतील तर गुड चान्सेस की त्या बाळाला सुद्धा, त्या मुलाला सुद्धा पुढे जाऊन ब्रेसेसची ट्रीटमेंट लागू शकते. बरं, आता होतं असं की साधारण 8-9 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत ना आम्ही एक अगली डकलिंग स्टेज मुलांची असते असं म्हणतो. तर त्याचा अर्थ काय, तर त्यांचे पहिले 4 दात समोरचे वरचे आलेले असतात आणि त्यांचे सुळे यायचे असतात. तर ते सुळे वरती इथे या आलेल्या दातांच्या मुळांवरती येताना प्रेशर टाकतात. तर ते प्रेशर टाकल्यामुळे ना त्यांची मुळं अशी फ्लेअर अप होतात, ते दात थोडे फ्लेअर्ड अप दिसतात. सो पहिल्यांदा लगेचच आई वडील घाबरून जातात की माझ्या मुलाचे दात असे दिसत आहेत. अजून एक फॅक्टर असा असतो की मुलांचा चेहरा अजून लहानच असतो, पण दात तर त्याचे परमनंट जे वापरणार आहेत ते आलेले असतात, त्यामुळे ते मोठे दिसायला लागतात.
मग आई वडिलांची तीही काळजी असते की दात का मोठे आलेत, दात का मोठे आलेत. पण ते जे दात आले ते त्याच्या इव्हेंच्युअली जो एडल्टला जसं होणार आहे त्या फेसला अनुसरून आलेले आहेत, कारण हे दात बदलणार नाहीयेत. आता आलेले दात जे 7व्या-8व्या वर्षी आलेले पुढचे दात ते परमनंट दात. सो त्याला घाबरण्याची मला असं वाटतं अगली डकलिंग स्टेज ही सेल्फ करेक्टिंग स्टेज आहे. 12व्या वर्षीपर्यंत ते ओके होतं. पण त्याचा अर्थ असा आहे का की मग 12 वर्षापर्यंत वाटच बघायची जर असं वाटलं, बेटर तुम्ही डेंटिस्टकडे दाखवा की हे तसं आहे का, ह्याच्यावरती आता काही उपाय करू शकणार आहोत. जर करू शकणार असतील तर डेंटिस्ट आधीच उपयोग करून घेतील त्याचा आणि तुमचाच फायदा होईल. जर नसेल तर मात्र मग ते सांगतील की दिस इज नॉर्मल, तुम्ही वाट बघा. अजून एक फॅक्टर पेशंट्स माझ्याकडे खूप वेळा घेऊन येतात की मुलाचे दात पुढचे खालचे पडायचे अजून राहिलेले असतात आणि मागणं नवीन यायला लागतात. तो पण एक खूप कॉमनली होणार आहे. पण तसंच नॅचरल सेटअप आहे की मागणं ते यायला लागतात आणि मग पुढच्या दातांना धक्का पडून मग पुढचे दात पडतात. सो बरेचदा असं सुद्धा होतं. पण सेफेस्ट वे इज दिस की 6 महिन्याला तुम्ही डेंटिस्टकडे जा, त्यांना सरळ समोर दाखवून विचारा. दॅट विल बी अ सेफ ऑप्शन. ओके. आणि मग त्या ट्रीटमेंटमध्ये काय असतं? ते ट्रेडिशनल ब्रेसेस असतात किंवा तो अलायनर्स म्हणून आपण बोलताना विषय काढला होता, तर त्यात काय फरक असतो? बरं, जेव्हा ट्रेडिशनल ब्रेसेस तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, आपल्या लहानपणी आपण आजूबाजूला किंवा आपणही एक्सपिरियन्स केलं असेल. पण ती ट्रेडिशनल ब्रेसेस हा जो प्रकार आहे तो थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे असं मी म्हणेन. की सगळे तारा लागलेल्या असतात. अगदी सेरामिक ब्रेसेस लागले तरी पण तिथे काहीतरी ऑब्स्ट्रक्शन असतं. मग ब्रशिंग मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण मुलाला ऑलरेडीच ब्रशिंग करायला कंटाळा असतो, त्यातून तुम्ही अजून काहीतरी लावणार, मग ब्रश करायला अजून त्रास होतो. तर या ट्रेडिशनल पद्धतीमध्ये क्लिनिंग नीट होत नाही. म्हणजे बाय द टाइम त्या मुलाचे ब्रेसेस जातात म्हणजे 1-2 वर्षात, तोपर्यंत 2-4 दात किडलेले पण असतात, कारण क्लिनिंगच नीट होत नाही. मग खाण्यावरती पण रेस्ट्रिक्शन्स असतात त्यांच्यासाठी, कारण त्याच्याने नीट खाता येत नाही आणि ब्रॅकेट तुटेल म्हणून डेंटिस्ट बरेचदा सांगतात तुला हे अलाउड नाही, ते अलाउड नाही, कारण ते गरजेचंच आहे, त्यामुळे आम्हाला सांगावं लागतं. पण इन केस ऑफ अलायनर्स, जो आता मॉडर्न ऑप्शन अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये एक सगळ्यात छान गोष्ट अशी आहे की तुम्ही सरळ अलायनर काढता, तुम्ही काय हवं ते खाता आणि मग परत अलायनर लावता. म्हणजे तुम्ही खात असताना यू आर नॉट अंडर द ट्रीटमेंट. खात असताना तुम्हाला हवं ते खाता येतं आणि मग परत अलायनर लावायचं असतं. क्लिनिंग करताना पण हा एक फायदा होतो की क्लिनिंग करताना पण तुम्ही ते काढता, हवं तसं छान क्लिनिंग करून मग आपण परत अलायनर लावू शकतो. सो अलायनर अतिशय उत्तम ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये पण अजून एक कॉन्ट्राइंडिकेशन आहे. जर खूपच अलाइनमेंट त्याची चुकली असेल त्या मुलाची, त्या मुलामध्ये असं असेल तर मात्र अलायनर आय वुड नॉट रेकमेंड, कारण मग अलायनरनी खूप वेळ लागेल ते सगळं नीट करण्यासाठी. सो परत डेंटिस्ट ओनली कॅन डिसाइड की या पेशंटसाठी व्हॉट इज द बेस्ट ऑप्शन, ब्रेसेस और अलायनर्स. पण इफ अलायनर इज अन ऑप्शन देन गो फॉर अलायनर. अच्छा. आणि मग स्पेस मेंटेनर म्हणून जो प्रकार असतो तो कशासाठी असतो? जसं मी मगाशी सांगितलं की मिल्क टीथ जे आहेत ते परमनंट टीथची जागा अडवण्यासाठी आहे, त्यांचा मेन उपयोग तो आहे. पण अनफॉर्च्युनेटली काही केसेसमध्ये असं होतं की मिल्क टीथ आता इतका खराब झालाय की त्याला काढण्याशिवाय पर्याय नाही. मग जर तो काढला तर मग तिथली जागा, मी जसं सांगितलं की मागचा दात पुढे येणार, मग ती जागा ब्लॉक करणार. मग स्पेस मेंटेनर जे असतं त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे की दॅट इज फॉर मेंटेनिंग द स्पेस फॉर परमनंट टीथ. मग तो तिथे एक स्टीलचं एक अप्लायन्स असतं, ते तिथे लावून ठेवलं की ती जागा ते ब्लॉक करून ठेवतं. म्हणजे ते मिल्क टीथचं जागा पकडण्याचं काम स्पेस मेंटेनर करतं. तर तुमचा दात अनफॉर्च्युनेटली लहान मुलाचा काढावाच जर लागला तर स्पेस मेंटेनर इज अ मस्ट, आणि ते केलं पाहिजे. तो रुमाल म्हणता येईल, तो रुमाल म्हणता येईल. ठीक आहे. तर ते एक शेवटाकडे येताना एक जणांचा प्रश्न असतो की मुलांचा कधी कधी ऍक्सिडेंटल दात तुटतो, पडतो, काही मारामारी झाली खेळताना, ऍक्सिडेंट झाला, तर तो पडलेला अख्खा दात असेल किंवा दाताचा तुकडा असेल तर तो त्या गडबडीमध्ये उचलून आणावा का? तर त्याचा काही उपयोग आणि वापर होऊ शकतो का? ओके. सो असं ह्या गोष्टी 2 ठिकाणी घडतात. एक तर शाळेत फाईट्स होतात तेव्हा, किंवा ग्राउंड मध्ये जेव्हा खेळता खेळता काही लागलं तिथे जर असं. सो तो दात पूर्णपणे निखळून जर खाली पडला असेल तो सरळ तो उचलायचा. त्याच्यामध्ये घाई मात्र करायला लागते, ताबडतोब हे सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. जवळपास नळ असेल तर नॉट मोर दॅन 10 सेकंड, म्हणजे 10 सेकंदापेक्षा जास्त पाण्याखाली धरायचा नाही. आणि तो पटकन ज्या सॉकेटमधनं निघालाय, जनरली हे पुढचे वरचे दातच पडतात, ओके, मोस्ट ऑफ द टाइम हे पुढचे वरचे दातच लहान मुलांचे पडतात. मग तो परत त्या सॉकेटमध्ये जर जात असेल तर तो तिथे घालून घट्ट रुमाल 2 दातांच्या वरच्या आणि खालच्या मध्ये पकडून इमिजिएटली डेंटिस्टकडे जायचंय. तो दात परत
तिथे रिइम्प्लांट करता येतो आणि मागणं मग आम्ही एक तार लावतो, त्याला पण स्प्लिंट म्हणतो. तो स्प्लिंट लावून आपण त्याला परत स्टेबिलाइज तिथे करू शकतो आणि बरेचदा ते सक्सेसफुल पण होतं. पण ह्याच्यामध्ये टाइम हा जो फॅक्टर आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर तो सॉकेटमध्ये परत जर लावता येत नसेल काही कारणाने, तर तो दुधात घालून, एका वेगळ्या डबीमध्ये दुधात घालून किंवा आपलं सलायवाच त्यामध्ये घालून त्यात घालून आणायचंय. पण पाण्यात मात्र ठेवायचं नाहीये, कारण त्याचे भोवती जे फायबर्स असतात ते त्यांनी खराब होतात पाण्यामुळे. तर इधर दुधात किंवा लाळेत घालून तो आणायचा आहे. तर वी कॅन रिइम्प्लांट इट. ही फार वेगळी आणि नवीन माहिती होती, कारण जनरली तिथे कुठेतरी लोक पाण्यात पण नाही, प्लास्टिकची पिशवीत गुंडाळून कशा तरी रुमालामध्ये ड्राय नाही होऊ द्यायचा तो. अच्छा, ड्राय नाही ठेवायचा. येस. ह्या लहानपणापासूनच काय काळजी घ्यावी, म्हणजे तुमचं मधलं काळ आणि वृद्धत्व हे सगळीकडे एक सेफ तुमचा दातांचा हा सगळा प्रवास होईल. ओके. सो हे डेंटल काळजी घेण्याचं हे जे आहे, तर मला असं वाटतं हे डेंटिस्टच्या सुपरविजन खाली जेवढं तुम्ही कराल तेवढं जास्त फायद्याचं होणार आहे. जेव्हा आई मुलाला सांगते की बाळा 2 वेळा ब्रश कर, तेव्हा कदाचित ते बाळ ऐकणार नाही. पण जेव्हा डेंटिस्ट सांगेल तेव्हा मात्र ऐकण्याचे चान्सेस वाढतात. सो डेंटिस्टच्या बरोबर हा प्रवास होऊ दे असं माझं सांगणं आहे, कारण की देर इज समवन हु इज डेडिकेटेड फॉर दॅट वर्क. तर तुम्ही तुमच्या मुलाला जाऊन अगदी अवेअरनेससाठी पण तुमच्या जवळच्या डेंटिस्टकडे नेऊन सांगितलं, तुम्ही त्याला बोललात, तर खूप फरक पडतो. मी स्वतः हे पाहिलेलं आहे. अगदी परवा माझ्याकडे एक पेशंट आला होता, त्याचं काम झालं तोंडातलं आणि मग मी त्याला सांगितलं की रात्री ब्रश तू जर नाही केलास तर मात्र तुला माझ्याकडे परत यायला लागणार आहे, हे काम करायला लागणार आहे. तर त्याच्या आईने मला फोन करून स्पेशली सांगितलं की काल तो झोपला होता आणि झोपेत आल्यावर त्याला आठवलं की अरे मी ब्रश नाही केला. तर तो झोपल्यानंतर 15-20 मिनिटांनी उठला झोपेतनं, मी ब्रश नाही केलाय म्हणून, आणि ब्रश करून परत झोपला. सो दॅट लेवल ऑफ डेडिकेशन दे कॅन गिव्ह इफ यू मेक देम अंडरस्टँड इट वेल. आणि चांगला पॉईंट आहे. जनरली ही पण एक ब्रँच तुमची अशी की जिथे जेवढं तुम्ही प्रिव्हेन्शनकडे लक्ष देताल तेवढे तुमचे पुढचे कॉम्प्लिकेशन्स कमी होण्यासाठी मदत होते. तर आजच्या आपल्या गप्पात नाही, मेनली चिल्ड्रन डेच्या दिवशीसाठी हा मुलांसाठीचा खास एपिसोड आहे आणि नक्कीच पुढच्या जनरेशनसाठी हा फायद्याचा होईल असं आम्हाला खात्री वाटते. तर तुम्ही सर्वांनी सुद्धा म्हणजे हा एपिसोड मुद्दाम आई वडिलांनी आणि मुलांनी का पहा सांगितलं, तर जनरली आता माझी मुलं मोठी झाली, जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांना ब्रश करा म्हणलं तर ते ऐकत नाही. पण तुम्ही त्यांच्यावर रात्री ते रिच्युअल ठेवलं की चला आपण ब्रश करूया एका मागे एक सगळे, तर जनरली ते केलं जातं आणि मग ती एकदा सवय डेव्हलप झाली की मुलं आपोआप ते तुम्ही न सांगताही करतात. त्यामुळे आपण आपल्या आचरणातून कित्येक गोष्टी जेव्हा करतो तेव्हा तो त्या घरचा संस्कार बनतो असं लक्षात येतं. आजच्या एपिसोड नंतर तुम्हाला काही शंका असतील, याविषयी काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण डॉक्टर वैष्णव यांना कॉन्टॅक्ट करून तुमच्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. तर आज तुम्ही इथे आलात तर आमच्या जगण्यातील टीमतर्फे थँक्यू. थँक्यू.